आशिष मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत कारंजे पेठ सातारा आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत. पण तुम्हाला सांगू का, आपल्या ह्या कार्यक्रमाची इतकी आता चर्चा झाली ना, कारण आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये एक होत असते हुकुमाची राणी. त्याच्यामुळे सगळ्या तायांमध्ये इतकी चर्चा आहे आणि इतकं एकमेकांना विचारत असतात की हुकुमाची राणी होण्यासाठी काय करायचं असतं, हे सतत त्या विचार करत असतात तुम्ही सगळ्या ताया. आपण एक अगदी मनापासून सांगू का तुम्हाला, की जी प्रत्येक स्त्री ही आपलं स्वतःचं हक्काचं घर सोडून येते आणि आपल्या प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने सासरचा अख्खच्या अख्ख संपूर्ण कुटुंब आपलंसं करून टाकते, ती प्रत्येक स्त्री ही हुकुमाची राणी असते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुमच्यासाठी. पण माहेर वाशिणी माहेरी आल्यात असं म्हटल्यानंतर माहेरबद्दल चर्चा तर होणारच ना, गप्पा टप्पा तर होणारच. त्यामुळे आपण जाणार आहोत ह्या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. नंदा इंगवले. माहेर कुठलं? माहेर कोडवली. कोडवली. सासर करंजे. अच्छा. आणि म्हणजे मी आत्याच्याच मुलाला दिलीये, घरातच आहे. अच्छा, हो का? आत्ते बाबा. म्हणजे काय घरातच आहे, इथल्या इथे, इथून आले तिथे गेली फक्त. काही काय आठवण सांगशील माहेरची? आठवण म्हणजे किस्सा आहे छान मजेदार. मजेदार क्या बात आहे. लहान होते मी, हा. 6वी 7वी ला असेल. अच्छा. आणि मला बांगड्या घालायच्या होत्या. ऍक्च्युली बांगड्या आवडायच्या हातभर. मग बांगड्या घातलेल्या, पण मग आईने घातल्या प्लास्टिकच्या बांगड्या. प्लास्टिकच्या. हा. मग मला हव्या होत्या काचेच्या बांगड्या. आणि त्या बांगड्या अशा घातलेल्या की त्या फुटत पण नव्हत्या आणि निघत पण नव्हत्या. आणि मला इतका राग आला तर मी गेले जीव द्यायला विहिरीवर. आणि घरातल्यांनी पकडलं, म्हणजे तेव्हा घरात आणलं मला पकडून. मग वडील घरात नव्हते त्या वेळेला. मग जेव्हा का वडील आले ना घरी, मग वडिलांना सगळं सांगितलं की हिने असं असं केलं पराक्रम. मग आमच्या वडिलांनी काय केलं, मला घेतलं आणि परत विहिरीवरती गेले आणि म्हणाले तू तरी उडी मार, नाही तर मी तरी उडी मारतो. मग कशाला, मग मी उडून तर माझे वडील म्हणायचे तू तरी उडी मार, नाही तर मी तरी मारतो. मग मी उडून घ्यायची बाबांना की नका तुम्ही उडी मारू. म्हणजे मला ती भीती दाखवत होते ऍक्च्युली. म्हणजे हा किस्सा एक खरं अशा पद्धतीने त्यांनी समजवलं. आणि पण मला एक सांग की आता तू जिथे राहतेस, या आजूबाजूला विहीर आहे? नाही, आता नाही आहे ना. नशीब. कारण भाऊजींबरोबर जरा काय झालं, मी नाव नाही काढलं नाही ना काढलं. हा, नशीब. नाहीतर आपल्या भाऊजींबरोबर जरा काय झालं, मी जाते विहिरी जवळ. नाही, म्हणजे मी अशीच होते, खूप हट्टी होते. मला लग्न झालं तेव्हा सगळेजण बोलत होते की ही कशी संसार करणार, कशी राहणार. पण सगळ्यांना करून दाखवला. 30 वर्ष झाली आहेत लग्नाला. आणि छान एकदम मस्त संसार चाललाय. मुलांच्या आता लग्न होतील. आणि कसलीच तक्रार नाहीये सासरकडून. कुठलं माहेरी आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचं? नंदाच एकच नाव आहे माझं. भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? नंदाच म्हणतात. आणि नाही सांगते ना, सोन्या म्हणतात. काय म्हणतात? सोनू म्हणतात. सोनू, तिला माझ्यावर भरोसा नाही काय? क्या बात आहे सोनू ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. व्हेरी गुड. ताई, तू बोलू शकतो? ताई, तुझं नाव सांग. माझं नाव सुवर्णा रवींद्र जंगम. सुवर्णा ताई, काय सांगशील तू माहेरची आठवण? माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर म्हटले की माझ्या डोळ्यासमोर माझे आई वडील, लहानपणीच्या मैत्रिणी. अच्छा. परत लहानपणीचे खेळलेले आम्ही खेळ. अच्छा. त्यावेळेस जे आम्ही बालपण जगलो, ते आता ह्यावेळेस जगणं म्हणजे जगत नाही मुलं. इतकं सुंदर आम्ही बालपण जगलोय. पण मग तुला असं कुठला प्रसंग आठवते? आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ होता. त्र्यंबकेश्वरला भाऊ गेला होता आजीबा आजोबांबरोबर. पण पाय घसरून तो दरीमध्ये पडला. 500 फूट खोल तो दरीमध्ये पडल्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला. ती आम्हाला म्हणजे कमी अगदी ती उणी अजून आम्हाला भरून आम्ही काढू शकत नाही. अजून सुद्धा म्हणजे भावाची एवढी आठवण येते ना. आणि असं कोणी भाऊ सुद्धा म्हणजे असं आता असं वाटतं भाऊ असावा आम्हाला. खूप वाईट वाटतं. आई वडिलांचं पण म्हणजे खूप मन त्यांचं पण हळहळ करतंय.
आम्हाला पण ते म्हणजे प्रसंग आठवलं की खूप वाईट वाटतं, खूप त्रास होतो त्या गोष्टी. किती वर्ष झाली आता? आता त्या गोष्टीला 30 वर्ष झाली, 30 वर्ष. पण भावाची जागा कोणी घेऊ शकत नाही. त्या भावाला तुम्हाला काही सांगावं असं वाटतं आज या हो, माध्यमातून? तो कुठे जरी असेल आता, तो छान असावा, आनंदित असावा. आई वडिलांना पण म्हणजे समाधान वाटेल त्याबद्दल, आणि देवाचे पण म्हणजे देवाला पण मी म्हणते की त्याच्या आत्म्याला शांती मिळो, आणि आई वडिलांना पण शक्ती मिळो त्याचं जे दुःख झाले ते सहन करण्याची. आई वडील माझे आहेत अजून 88 वर्षाचे वडील आहे माझे, पण आई वडील माझे खूप म्हणजे अगदी देवासारखे आहेत. पहिल्यांदा मी देवाला म्हणजे देवाच्या अगोदर आई वडिलांना मानते, वा. नंतर देवाला. वा, खूप सुंदर ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. बसू शकते? थँक्यू, धन्यवाद. माहेरच्या आठवणी या भावुक करणाऱ्या असतातच, कारण काही दुःखद आठवणी असतात, काही सुखद आठवणी असतात. काही गोष्टी, काही प्रसंग आठवल्यानंतर नकळतपणे चेहऱ्यावरती हसू सुद्धा येत असतं. पण आता या सगळ्या आठवणींमुळे वातावरण जरा असं भावुक झालेलं आहे. पण आता ते खेळीमेळीचं करण्यासाठी आपण जाणार आहोत खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हो 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 हो, तुझ्याबद्दलच सांगणार आहे, तुझ्याबद्दलच सांगतोय. काय माहितीये ना, आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही खुर्ची अचानक कशी काय आली ती येते. कारण काय, ही खुर्ची अत्यंत मानाची खुर्ची आहे, महत्वाची खुर्ची आहे. आणि ही खुर्ची जी ताई पटकवेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. सांगितलं ना तुझ्याबद्दल. थँक्स बोलले मला. तर आता हुकुमाची राणी कशी होणार ते तुम्हाला मी सांगतो. 14 ताया आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी होणार आहेत. 14 ताया. आता ह्या 14 ताया आपण निवडणार आहोत लकी ड्रॉ मधून. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. तर लाल रंगाच्या चिठ्ठ्या ज्या तायांच्या हातात आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत खेळामध्ये. कोण आहेत त्या 14 ताया? तरी हात वरती करायचे. कोणाकोणाच्या हातात लाल रंगाची चिठ्ठी आहेत? ओहो, ये बास, ये बास, व्हेरी गुड, मस्त, व्हेरी गुड. ताली देतो, ताली. ये बास. आणि लकी ड्रॉ मधून ह्या 14 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन. तेव्हा आपण हा पहिला खेळ सुरू करूया. या खेळाचं नाव आहे, आपण लहानपणी सगळेजण स्टॅच्यू खेळलेले आहेत, बरोबर आहे की नाही? तसाच हा खेळ आहे. त्याच खेळाची आठवण करून देणार आहे मी. पण त्यासाठी इथे मात्र संगीत सुरू होणार आहे आणि या संगीतावरती सगळ्या तायांनी अगदी बेभान होऊन नाचायचंय. आणि एका क्षणी मी म्हणणार स्टॅच्यू, तेव्हा सगळ्यांनी आहे त्या पोझिशन मध्ये थांबायचं. म्हणजे कोणी असं नाचत असेल तर असंच थांबायचं. असंच हळूचकर नंतर हळूहळू वर येत आहेत. हळूचकर मग इथे दुखते नाही, आहे त्या पोझिशन मध्येच तसंच थांबायचं. आणि जी ताई हलेल किंवा हसेल ती बाद होणार आहे. अशा 4 ताया बाद होणार आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. तर मग सुरू करूया हा खेळ. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. क्या बात है. ओहो, व्हेरी गुड. असं नाचा. ही स्टेप करा. ही स्टेप करा. स्टॅच्यू. आम्ही नाही का या काही तू हसलीच इथं बाद झालेली आहे.
तिथे बाद झालेली आहे. आता इतर बघा. अरे बापरे, हा मला काय बोलशील तर फटके देईल है ना ताई? हा ताई, हा ताई, ताईचं काय झालंय असं? बोलत नाही, हालत नाही, काय ते ताई? आता भाऊजींना काय सांगू मी? हे ताईच असं ये ताई बाद झालेली आहे पूर्ण. ये ताई तर बाद झालेली आहे आता. अरे बापरे, या ताई तुम्ही पण बाद झालेले आहे. तुम्ही पण बाद झालेले आहेत इथे. या ताई तुम्ही हल्लेले आहेत. साड्यांची दुकान असतं त्याच्या बाहेर असतात ना ते पुतळे. है ना, सेम तसेच वाटतात ना. ही पण बघा ना आता काय. क्या बात आहे. चला तर मग आता आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळामध्ये. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळामध्ये. चार ताया बाद झालेल्या आहेत आणि या 10 ताया गेलेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. अरे यांचं काय झालंय असं? ए ताई, ताई माझं ऐक ना ताई. हॅलो ताई, ग्लॅड टू मीट यू. हॅलो, व्हेरी गुड. बरं हे तर जाऊ दे, हे सगळं ठीक आहे. ह्या ताईंचं काय चाललंय बघा, जवळजवळ कराटे खेळत आहेत. अरे हला, तुम्ही गेलात पुढच्या खेळामध्ये गेलात. अरे हला, किती वेळ उभे राहणार तसे? या 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी, कारण यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. 10 ताया आपल्या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहेत, ज्या खेळाचं नाव आहे. हा खेळ असा आहे की प्रत्येक काही समोर प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल, एक वर्तुळाकार रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आहे आणि उड्या मारत मारत तुमच्या समोरची सफेद लाईन दिसते ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. हा चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ आणि त्यासाठी वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड, क्या बात आहे. मस्त. आणि व्यवस्थित जोडायची आहे. आणि बघूया कोण आहेत त्या 5 ताया. उड्या मारत जायचंय. उड्या मारत. हा व्हेरी गुड. हा एक बार ये बार. ओहो 2. व्हेरी गुड. 3. हा 4. ये बात. उड्या. हा ये बात. हा अरे बापरे. हा शबाश. हा व्हेरी गुड. हा उडी. हा ये बात. हा क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आहे आणि त्या खुर्चीवरती एक सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये धागा बरोबर ओवायचा आहे. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. कसं ओरडायचंय? तसं नीट सुई असं ओरडायचंय.
खरं नाही भाऊजींचं. कसं ओरडायचं? कसं ओरडायचं? सी ताई कसं ओरडणार? सुई. अरे बापरे, यांचं सुई वेगळं आहे जरा. हा आता कळलेलं आहे तुम्हाला. हा सुईत धागा ओढल्यानंतर सुई असं ओरडायचंय. ती सुई तशीच तिथे खुर्चीवरती ठेवायची आहे आणि मग लंगडी घालत समोरच्या त्या लगोऱ्या ठेवल्या तिथे जायचंय. त्या रिंगणामध्ये त्या लगोऱ्या व्यवस्थित एकावर एक रचायचे आणि रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग धावत जाऊन ती समोरची सफेद लाईन आहे ती पार करायची. कळलं तुम्हाला? तेव्हा जाऊया आपण या खेळामध्ये आणि त्यासाठी या सगळ्या ताईंची वेळ सुरू होते. 1 2 आणि 3. अरे हा लंगडी हा लंगडी व्हेरी गुड. हा लंगडी हा मस्त, क्या बात आहे. हा व्हेरी गुड. हा लगोरी ओढायचंय, धावत जाऊन पार करायचंय. हा व्हेरी गुड. हा शाबाश. हा मस्त. हा व्हेरी गुड. ये बात शाबाश. हा लगोरी हा व्हेरी गुड. मस्त. ये बात लगोरी ओढायचं. हा व्हेरी गुड. हा शाबाश. बाकी टाळ्या लवकर. लगोरी हा व्हेरी गुड. इथं बैस इथं माझ्या बरोबर खाली बैस. हे काय केलं होतं तू? स्वतः रिंगणात उभी रे आणि तिथे लगोऱ्यालाच रे बाजूला. ह्या ज्या ताई आहेत त्यांच्या रचल्यात ते काय केलं यांनी? हा बघितलंच नाही. काय बोलणार आता? या असं आहे. आता लगोरी ओरड लवकर. धावत लवकर धावत या पाच. हे जोरदार टाळ्या. त्या 2 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये आणि हा खेळ असणार आहे अर्थातच संगीत खुर्चीचा, म्हणजेच या मानाच्या खुर्चीसाठी. संगीत खुर्ची हा खेळ सुरू होणार आहे. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी दोन्ही तायांनी नाचायचंय. नाचत फिरायचं आणि खुर्ची पटकायची. जी ताई ही खुर्ची पटकवेल ती होणार हुकमाची राणी. कोण होणार आहे हुकमाची राणी? तू की ही ताई? दोघीत कोणी झालं तरी चालेल. असं काही नसतं, खेळ आहे. हा चला हरकत नाही. चला तर त्यासाठी म्युझिक प्लीज. जोरदार टाळ्या. अरे आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई खरंच खूप आनंद झाला असेल ना तुला? तू बोलली होतीस ना कोणी जिंकतो ते मला हा चेहऱ्यावरती दिसत नाहीये तसं. हा काय आहे? ही नणंद आहे. नणंद भाऊ जे दोघे खेळात आलेल्या शेवटपर्यंत. अच्छा असं आहे का? ठरवून आले तुम्ही? क्या बात आहे. पण आज भाऊजाई जिंकली, कसं वाटतंय? छान. नणंद आहे ती, मी भाऊ. कळलं ते नणंद आहे ती. किती वेळा सांगा नणंद आहे ती? एकदा कळलं आम्हाला नणंद आहे ती.
हा, पण ती जिंकली. छान वाटतं. छान वाटते. क्या बात आहे. आणि उपविजेता ठरलेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या. काही सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला ही भेटवस्तू एक सन मराठीची आठवण म्हणून ती बसू शकते.